मंडळी नमस्कार. ही कारल्याची भाजीच बघून घ्या ना, किती मस्त कलर आलाय ना भाजीला. कलरचं तर सोडा हो, पण खायला किती मस्त झालेली असेल विचार करा. अजिबात कडू नाही लागलेली आणि मस्त दणकून खाल्ली बरं का कोणास ठाऊक मंडळी, बऱ्याच घरामध्ये ना कारल्याची भाजी खातच नाही, तो खाल्लीच जात नाही बऱ्याच लोकांना, कारण ती कडू लागते का म्हणजे कशामुळे नाकाडोळे मोडतात मला समजतच नाही. अहो, कारल्याची भाजी एकदा जर खाल्ली ना तर परत परत खावीशी वाटते हो माणसाला. आणि त्यामध्ये भरपूर सारं प्रोटीन विटॅमिन काय काय असतं. लोकांना काय की कारल्याची भाजी म्हणलं की आवडतच नाही. पण कारल्याची भाजी ज्यांना पण आवडत नाही ना त्यांना तुम्ही अशा पद्धतीनं करून द्या, बघा किती आवडीनं खातील, बोट चाटून पुसून खातील. एवढी भन्नाट होते ना ही भाजी. तुम्ही फक्त एकदा माझ्या पद्धतीनं ही रेसिपी बनवून पहा. आणि तुमची जरी कारल्याची भाजी कडू होत असेल ना मंडळी, तर ही पद्धत वापरा बघा. अजिबात कारलं कडू सुद्धा होणार नाही आणि एवढं आवडीनं खाताना तुम्ही इथून पुढे भाजी अशीच बनवाल बरं का. तर काय करायचं, कारल्याच्या फोडी चांगल्या अशा जशा तुम्हाला आवडतील तशा पद्धतीनं कापून घ्यायच्या बरं का. आता इथं मी मला हव्या त्या आकारामध्ये कारल्याच्या कापण्या करून घेतलेल्या आहेत आणि फोडी मस्त कापून घेतल्यात कारल्याच्या. आणि आतमधलं सगळं बी कारल्याचं मी काढून घेतलेलं आहे. शक्यतो कारल्याचं बी आतमध्ये अजिबात ठेवायचं नाही, बिलकुल पण भाजी तुमची चांगली बनणार नाही. मग सगळा फ्लेवर कडू येईल कारल्याच्या भाजीचा. त्यामुळे कारल्याच्या ब्या अवश्य काढायच्या आहेत आतमधल्या. तुम्ही कोणत्या पण शेपमध्ये कारल्याची कापणी करा, फक्त बी अवश्य काढा. नंतर इथं काय करायचं, शेंगदाण्याचं भाजलेल्या शेंगदाण्याचं कुटाचा वापर करायचा. त्यामुळे इथे मी लगेचच तव्यावरती शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. आता भाजून घेतलेले शेंगदाणे एका साईडमध्ये प्लेटमध्ये मी काढून घेते. लगेचच आपण पुढची कृती करायला घेऊयात. आता पुढे काय करायचं, गॅस चालू करून घ्यायचा आणि हे कारले जे आपण कापून घेतलेले आहेत ना, ते कारले तुम्हाला तेला मिठामध्ये भाजून घ्यायचे आहेत. चांगले भाजायचे. जेवढं तुम्ही चांगलं कारलं भाजाल ना मंडळी, तेवढी भाजी मस्त बनणार आहे आणि कडसरपणा भाजीमध्ये बिलकुल पण तुमच्या येणार नाही. त्यामुळे कढईमध्ये आता 2 पै तेल घालून घेते आणि आपण जे कापलेलं कारलं आहे ना ते आपण एका पातेल्यामध्ये घालून घेऊयात. आता पातेल्यामध्ये कारलं घालून घेतल्यानंतर त्याला स्वच्छ 2दा ते 3दा पाण्याने तुम्हाला धुवून घ्यायचं आहे. कारलं असो किंवा इतर कुठल्याही भाज्या करत असताना स्वच्छ पाण्याने अगोदर धुवूनच मग भाजीपाला करायला घ्यायचा. नाहीतर काय होतं, बाहेर कुठलंही फवारणी वगैरे केलेली असते आणि आजकाल गावरान कुठे भाज्या मिळत आहेत. त्यामुळे भाज्या शक्यतो मार्केटमधनं आणल्या अगोदर स्वच्छ पाण्याने धुवूनच नंतर भाजी करायला घ्यायची आहे. तर पाहू शकता 2दा ते 3दा मी मस्त कारलं धुवून घेतलेलं आहे. स्वच्छ पाण्याने 2दा ते 3दा कारलं धुवून घेतल्यानंतर आपण तेल टाकलेलं होतं कढईमध्ये, त्या तेलामध्ये हे कारलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. मंडळी, कारल्याची भाजी कडू जर होत असेल ना तर ही नक्की पद्धत वापरून बघा. काय करायचं, तेला मिठामध्ये अगोदर कारलं हवं तितकं खरपूस भाजून घ्यायचं आहे. जेवढं पण तुम्ही कारलं चांगलं भाजाल ना मंडळी, अजिबात कारलं कडू लागणार नाही. सगळा कडवटपणा ह्या कारल्याचा भाजूनच निघून जातो बरं का. त्यामुळे शक्यतो कारलं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये भाजून घ्यायचं आहे. कारलं भाजत असताना टायमिंग लावायचा. 10 ते 15 मिनटं कारलं तुम्हाला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे बरं का. आणि मीठ टाकून घ्यायचं. थोडंसं 5 मिनटं भाजत आलं ना कारलं, थोडासा कलर बदलायला लागला की त्यामध्ये लगेचच मीठ टाकून घ्यायचं. मिठामध्ये पण ते मीठ शोषून घेतं कारल्यामध्ये, कारल्याचं पाणी वगैरे ते नंतर आपण पिळून घेणारच आहोत. पण ते काय होतं, कडवटपणा सगळा निघून जातो कारल्याचा मिठामुळे आणि तेलामुळे. खरपूस भाजल्यामुळे अजिबात कारलं कडू होत नाही मंडळी. चला तर मग आता 10-15 मिनटं होत आलेली आहेत आणि कारलं पण चांगलं भाजत आलेलं आहे बरं का आपलं. तर मस्त कारलं मी खरपूस भाजून घेतलं आहे. आणि काय झालं माहिती आहे का, जिरे मोहरी आणि कांदा टाकतानाचा व्हिडिओच माझ्याकडनं स्किप झाला. लसूण वगैरे मी सगळं काही चिरून घेतलं आणि भाजलेलं कारलं पण दाखवायचं राहिलं तुम्हाला, कारण तो व्हिडिओच माझ्याकडनं स्किप झाला. कारण नवीन कॅमेरा आणल्यामुळं काय झालं, मी अगोदर मोबाईलनं शूट करत होते ना, त्यामुळं मग ते मला ते व्यवस्थित हे करता आलं नाही. मला वाटलं व्हिडिओच निघतोय म्हणून ते फोटोच निघून गेले, मग त्यामुळे ते व्हिडिओ इथपर्यंतचा काही शूट झालेला नाही. तर मी काय केलं परत एकदा सांगते. कारलं तर भाजताना मी दाखवले, फक्त खरपूस भाजायचे. तुम्हाला जसं पलीकडे दिसते ना त्या पद्धतीनुसार कारलं भाजायचं. आणि यामध्ये काय करायचं, ज्या कढईमध्ये तुम्हाला कारलं भाजले ना त्याच कढईमध्ये परत एकदा 2 पै तेल घालायचं. जिरे मोहरी लसूण कांदा आणि टोमॅटो. आता इथपर्यंत तर समजलं ना तुम्हाला. तर मस्त टोमॅटो कांदा सगळं काही मी भाजून घेतलेलं आहे. आता यामध्ये काय करायचं, तुम्हाला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि नंतरच लगेच तुम्हाला काय करायचं आहे, अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा काळं तिखट वापरायचं आहे. तुम्हाला जर काळं तिखट नसेल टाकायचं तर लाल मिरची पावडर टाकलं तरी पण पुरेसं होतं, किंवा तुम्हाला इतर कुठला मसाला घालायचा असेल ते सुद्धा तुम्ही घालू शकता. पण मी घरगुतीच मसाले वापरत असते, कारण हे मसाले जे आहेत हे माझ्या आईने दिलेले आहेत आणि या मसाल्याच्या व्यतिरिक्त मी कुठलाच मसाला भाजीमध्ये वापरत नाही. तर चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आणि कारलं कडू होऊ नये, अगदी थोडंसं चांगलं लागावं म्हणून मी ते थोडीशी साखर टाकलेली आहे. साखरेने पण छान होतं.
कारलं. आणि जर तुम्हाला साखर नसेल टाकायची तर तुम्ही यामध्ये चिंचसुद्धा टाकू शकता, पण माझ्याकडे चिंच अवेलेबल नव्हती म्हणून मी ते साखर घातलेली आहे. तर साखरेमुळे पण ते थोडासा कडवटपणा असतो ना कारल्याचा राहिलेला, तो पण निघून जातो, म्हणजे कसलंच कारलं कडू लागत नाही. तर ही पद्धत नक्की वापरून पहा. तर काय करायचं आहे, आता मस्त खरपूस भाजून घेतले पहा. इतपत तुम्हाला कारलं हे खरपूस भाजून घ्यायचं आहे. भाजलेलं कारलं मस्त या मसाल्यांमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे आणि मस्त हलवून घ्यायचं आहे 5 ते 10 मिनिटे. खात्रीशीर सांगते बरं का, एकदा तुम्ही अशा पद्धतीनं ही कारल्याची भाजी नक्की बनवून बघा. माझा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. खूप भन्नाट आणि खूप टेस्टी होते बरं का. मला पण अगोदर विश्वास बसत नव्हता, पण ज्यावेळेसपासून मी ही पद्धत वापरून कारल्याची भाजी बनवायला लागली ना, त्यावेळेसपासून माझं कारलं अजिबात कडू होत नाही. तर पाहू शकता मस्त 2-3 मिनिटे परत एकदा मी कारलं हलवून घेतलं आणि भाजलेले शेंगदाण्याचं कूट यामध्ये घालून घ्यायचं आहे. शक्यतो थोडंसं बारीकच कूट ठेवायचं. मस्त कूट टाकून हलवून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटे मस्त कूट टाकून मी हलवून घेतलं. आता काय करायचं आहे तुम्हाला, हे कारलं ना आतमधलं थोडंसं कच्चं असतं, तर ते मस्त शिजलं पाहिजे आणि खातानाही ते व्यवस्थित लागलं पाहिजे. त्यामुळे काय करायचं, थोडासा यामध्ये पाण्याचा शिंतोडा घालायचा आहे. पाण्याचा शिंतोडा घातला ना की मस्त ऑब्झर्व होतं आणि कारलं मस्त आतमधलं शिजलं जातं वाफवून घेतल्यानंतर. तर इथं साधारण 5 ते 6 मिनिटेच तुम्हाला कारलं वाफवून घ्यायचं आहे. तर मस्त मी वाफवून घेते आता आणि 5-7 मिनिटे झालेली आहेत मंडळी. तर आपलं मस्त कारलं वाफलेलं आहे आणि मस्त आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे. ही कारल्याची भाजी एकदम साधी सोपी मी तुम्हाला बनवून दाखवली आहे, पण ही साधी सोपीच भाजी खूप टेस्टी होते आणि अजिबात कडसर लागत नाही. बिलकुल पण कडवटपणा नाही राहिलेला आहे कारल्याच्या भाजीमध्ये. तुम्ही जशी साधी मोकळी भाजी खाताय अगदी तशी जास्त प्रमाणामध्ये तुम्ही ही भाजी खाऊ शकता. तोंडी लावून नका खाऊ. एकदम म्हणजे असा मोठा घास घेऊन जर तुम्ही ही भाजी खाल्ली ना तर बिलकुल कडू नाही लागणार. नुसतं सुद्धा कारलं तुम्ही खाऊ शकता अशा पद्धतीने. एवढी भाजी भन्नाट झालेली आहे ही. तर अजिबात कडसरपणा बिलकुल राहिलेला नाही. तुम्हाला ही माझी साधी सिंपल रेसिपी आवडली का नाही नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब